RSM डेव्हलपर्स यांचे युनिटी स्मार्ट सिटी भव्य गृह प्रकल्प आजच भेट द्या आणि आपल्या कुटुंबासाठी स्वप्नातील घर फक्त 21,000 मध्ये बुक करून कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करा। नियोजित IT पार्क पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर। मग वेळ कशाला, उचला मोबाईल, लावा कॉल। सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीतर्फे शहरातील अनेक प्रभागातून इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांचे अर्ज मागवण्यात आलेले आहेत। देवेंद्र कोटे यांचे अत्यंत जवळचे असणारे सिद्धेश्वर कटकम यांनी देखील इच्छुक असल्याचा अर्ज दिलेला आहे। तुम्ही देखील अर्ज दिलेला आहे? हो, मी प्रभाग क्रमांक 12 मधनं इच्छुक आहे। मागच्या वेळेस मी शिवसेनेकडनं त्या प्रभागात लढलो होतो। माझा पराभव तोडक्या मतांनी पराभव झाला। आमचे दैवत व माझे मार्गदर्शक श्री आमदार देवेंद्र कोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाने त्या भागातील मी विकास करण्याचा व त्या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी दररोज त्या भागातील नागरिकांपर्यंत पोहोचलेला आहे। आणि पक्षातील सर्व मी जेव्हा दादांच्या सोबत पक्षात प्रवेश केला तेव्हापासून आज तागात पक्षाची प्रामाणिकपणा ठेवून पक्षाचं काम करत राहत आहे। मला प्रभाग 12 आपले सुनील नगर, MIDC, विनायक नगर, संगमेश्वर नगर, पडगाजी नगर, गीतानगर, साईबाबा चौक। मागच्या वेळी शिवसेनेत होता, यंदा भाजपमधनं मागताय, काय म्हणजे मागचा आणि आता BJPने काय फरक आहे? आता मागचं आता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल चालू आहे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती होत आहे। आज सोलापूर शहरमध्येच्या या ठिकाणी एवढ्या वर्षात सोलापूर शहरमध्ये भाजपची सत्ता नव्हती, तर तडफदार नेतृत्व आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या माध्यमातून सोलापूर शहरमध्ये विकास कामाचा गंगा संपूर्ण शहर मध्ये चालू आहे। कामं, रस्त्याची सर्व कामं चालू आहे। या माध्यमातून सोलापूरचा विकास व पाण्याचा प्रश्न असा अत्यंत गंभीरचा विषय आज देवेंद्रदादांनी नागपूरच्या अधिवेशनात मांडला असल्या या नेतृत्वाखाली त्यांच्यासोबत असल्यामुळे आम्हाला पण गर्व वाटतं। त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात सोलापूरवासियांचा पूर्ण विकास करण्याचा त्यांच्या माध्यमातून होत आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे व देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने काम करत राहू। म्हणजे 12चा जो एरिया आहे त्या विद्यमान 4 आमदार भाजपचेच आहेत। अशा वेळी नवीन कार्यकर्त्यांना संधी देईल पक्ष? बघा, संधी देईल ती पक्षाकडनं मागणी आपण तर केलेली आहे। जेव्हा जे निर्णय होईल पक्षाचं मान्य आहे आम्हाला। पक्षाने ज्यांना उमेदवारी येईल त्यांचंच काम आपण करू। मी सोलापूर शहर मध्यमधून प्रभाग क्रमांक 11 मधून इच्छुक म्हणून या ठिकाणी मी स्वतः राजकुमार हंचाटे अर्ज भरत आहे आणि माझ्यासोबत दत्तात्रय कडगंचे जे आहेत त्यांच्या मिसेससाठी माझं एरिया जे आहे अक्कलकोट रोड, सूतमिल परिसर, मल्लिकार्जुन नगर, किसान नगर, राजीव नगर, भीमनगर, समाधान नगर आणि सर्वदे नगर, बागवान नगर, मोमीन नगर अशा हे सर्व मिळून एकत्र अक्कलकोट रोडपासून हैदराबाद हायवेपर्यंत आमचा प्रभाग आहे। हो, नाही, शिवसेना सोडून येण्यापेक्षा आम्ही महेश कोटेंच्या बरोबर काम करत होतो। महेश कोटे यांचं आता निधन झालेलं आहे। त्यांचे वारसदार म्हणून या ठिकाणी देवेंद्रदादांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि माझ्या प्रभागासाठी जवळपास 9.5 कोटी रुपये आम्हाला निधी दिलेले आहेत। एक विकास रस्त्याच्यासाठी, तर एक विकासाचं नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो आणि आमच्या कार्याला त्यांनी शुभेच्छा देऊन आम्हाला ताकद देण्याचं काम करत असल्यामुळे आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये 100% होणार। आणि जर नाही दिले तरी आम्ही देवेंद्रदादा जर सांगितले की तुम्हाला या वेळेला विश्रांती घ्यावी लागेल तर आमची तशी मानसिकता आहे की ज्यांना भारतीय जनता पक्षाचं तिकीट देईल त्यांच्याबरोबर आम्ही प्रामाणिकपणानं या ठिकाणी आमच्या भागातून लीड देण्याचं काम करणार आहोत। प्रभाग क्रमांक 8 मध्ये मी इच्छुक आहे भारतीय जनता पार्टीकडून
मी सतीश दत्तात्रय महाले. भारतीय जनता पार्टीचं काम गेले 25 वर्षापासून मी प्रामाणिकपणे करत आहे. त्या परिसरामध्ये मी भरपूर मोठ्या प्रमाणात माझं समाजसेवा चालू असते. त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीला मागणी केलेली आहे की यावेळेस तरी मला उमेदवारी द्यावी. कसं आहे, भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना जर नवखे उमेदवार आणलात तर त्या उमेदवाराला महापालिका काढायला किंवा कळत नाही, म्हणजे त्याला जमत नाही असं काम करण्यासाठी. आमच्या इथे असा अनुभव आलेला आहे. आमच्या प्रभागातील लोकांचं म्हणणं काय की जो माणूस या प्रवाहामध्ये आहे, पक्षाचं काम करतो आहे, ह्याला सगळं माहिती आहे, त्या माणसाला उमेदवारी द्यावी, त्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी. कारण जे काम खरं समाजाचं काम जे करतं आहे ज्याला माहिती आहे त्यांना उमेदवार द्यावी असं मी पक्षाला विनंती केली आहे. काय झालेलं आहे, काही लोक येतात पक्षामध्ये तिकीट घेण्यासाठी, ह्याच्यासाठी. जर खरं त्यांचं काम चांगलं असेल, खरं ते प्रामाणिक समाजसेवा करत असेल तर त्यांना द्यायला आमची काय हरकत नाही आहे. पण काही लोक फक्त समाजाचा म्हणजे राजकारणाचा उपयोग व्यवसायासाठी करत असतात, तर तो करू नये. आणि प्रभागामध्ये समाजाची सेवा करण्यासाठी जे लोक समाजाची सेवा करतात त्याला तिकीट द्यावं. समाजाचा मेवा, प्रभागाचा मेवा खाण्यासाठी जे लोक येतात त्यांना तिकीट पक्षानं देऊ नये, माझी असं कळकळीची विनंती आहे. नक्कीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निष्ठावंत कार्यकर्त्याला नक्कीच न्याय देतील, कारण त्यांचा संदेश तसाच आहे. आता पक्षामध्ये इतर पक्षातले लोक येत आहेत, त्यांचं आम्ही स्वागतच करू. आणि कसं आहे, येणाऱ्याला आपण पाहुण्यांना आपण सन्मान करतो, आदरातिथ्य करतो, चहापाणी करतो. तसं पक्षातर्फे या ठिकाणी आलेल्या सर्व पक्षातील इतर पक्षातील लोकांचं आम्ही स्वागतच करू. आम्ही त्यांच्याशी म्हणजे कुठला वाद करणार नाही, सुसंवाद साधू. आणि पक्ष कसा आहे, संघटना कशी आहे, पक्षाची विचारधारा कशी आहे हे त्यांना आम्ही समजून सांगू. 1-2-4 वर्ष त्या पक्षामध्ये त्यांचे रुळले पाहिजेत. पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत त्यांना पोहोचवण्यासाठी त्यांना काय करावं लागतं आणि पक्ष संघटन कसं आहे आणि हे पक्ष शिस्तीचा पक्ष आहे हे सगळे त्यांनी आत्मसात करावं लागेल. आणि त्यानंतर पक्षश्रेष्ठी ह्या ठिकाणचे आमदार, तिन्ही आमदार हे एकत्र बसून आमचे संघटन 11 जणांची कमिटी आहे, कोर कमिटी, ती कोर कमिटी हे जे निर्णय देतील, माननीय शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर ह्या विचारवंत आहेत, विचारधारा त्यांची वेगळी आहे. पक्षाच्या तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी ते नक्कीच सर्वसामान्य जनतेला जाणारा, सर्वसामान्य जनतेचं काम करणारा अशा कार्यकर्त्याला यावेळेस नक्कीच न्याय मिळेल ही आशा बाळगतो. नवीन आले ते देखील अर्ज भरत आहेत. हे भरू देत ना, प्रत्येकाने आता इच्छुक आहेत, प्रत्येकाने भरायला काय हरकत नाही आहे. पण ते पक्ष ठरवणार कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं. पक्षाकडे आमच्या भारतीय जनता पार्टीकडे असं न्याय आहे की त्यांनी सर्वसामान्य नागरिकांपासून सगळ्यापर्यंत त्यांनी प्रयत्न करतात. तर जे काही येतील त्यांना येऊ द्यात, पण जे काय ते ठरवतील ते पक्षाचे श्रेष्ठी ठरवतील. सोलापुरात आपल्या स्वप्नातील घर घ्या फक्त 21,000 रुपये भरून. फक्त RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या गृहप्रकल्पात. या ठिकाणी मिळणार 1 BHK फ्लॅट फक्त 6,80,000 रुपये. नई जिंदगी रोड, सोलापूर विमानतळाच्या पाठीमागे, महापालिका हद्दीत. जर तुमच्याकडे 3 वर्ष जुने बांधकाम कार्ड असेल तर हा 1 BHK फ्लॅट तुम्हाला मिळणार 6,80,000 रुपये. सोलापुरात RSM युनिटी स्मार्ट सिटीचा भव्य गृहप्रकल्प. 1 BHK फ्लॅटची मूळ किंमत 11,80,000 रुपये. पहिल्या 300 ग्राहकांना 50,000 रुपयांचा धमाकेदार डिस्काउंट मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला 2,50,000 रुपयांचा लाभ देखील मिळेल. पक्के घर नसणाऱ्यांना सोलापुरात घर घेण्याची सुवर्ण संधी. या प्रोजेक्ट मध्ये गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, अंतर्गत रस्ते, लिफ्ट, भव्य पार्किंग, एंट्री गेट, सिक्युरिटी केबिन, सिनियर सिटीजन पार्क आणि पाण्याची व्यवस्था. प्रत्येकाच्या स्वप्नातल्या आणि प्रत्येकाला परवडणारे घर RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या मजरेवाडी येथील प्रोजेक्ट मध्ये. बुकिंग करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025. अधिक माहितीसाठी आणि साइट व्हिजिट साठी संपर्क करा 9096 70 67 61 91 12 23 22 37 91 12 23 22 38.